भारतातील सर्वात जास्त पगार घेणारे 10 मुख्यमंत्री. मित्रांनो, आपल्या भारत देशामध्ये एकूण 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहे. या सर्व राज्यामध्ये आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये मुख्यमंत्र्यांची वेगवेगळी वेतन श्रेणी निश्चित केलेली आहे. भारतातील हे मुख्यमंत्री त्यांच्या कामासाठी मासिक वेतन घेत असतात. परंतु तुम्ही कधी असा विचार केला का, की भारतातील कोणत्या राज्यातील मुख्यमंत्र्याला सर्वात जास्त पगार दिला जातो? अशातच आज आपण भारताचे सर्वात जास्त पगार घेणारे 10 मुख्यमंत्री कोणते याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. नंबर 10, मोहन यादव. भारतातील सर्वात जास्त पगार घेणाऱ्या मुख्यमंत्र्यांमध्ये मोहन यादव यांचा 10वा क्रमांक लागतो. मोहन यादव हे मध्य प्रदेश या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. डिसेंबर 2023मध्ये भारतीय जनता पार्टी या पक्षातून निवडून आल्यानंतर त्यांनी आपले सरकार स्थापन केले होते. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांना मासिक 2,55,000 इतका पगार दिला जातो. नंबर 9, हेमंत सोरेन. भारतातील सर्वात जास्त पगार घेणाऱ्या मुख्यमंत्र्यांमध्ये हेमंत सोरेन यांचा 9वा क्रमांक लागतो. हेमंत सोरेन हे भारतातील झारखंड या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. 2019मध्ये झारखंड मुक्ती मोर्चा या पक्षातून निवडून आल्यानंतर त्यांनी आपले सरकार स्थापन केले. झारखंड या राज्याचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना मासिक 2,72,000 इतका पगार दिला जातो. नंबर 8, नायब सिंह सैनी. भारतातील सर्वात जास्त पगार घेणाऱ्या मुख्यमंत्र्यांमध्ये नायब सिंह सैनी यांचा 8वा क्रमांक लागतो. नायब सिंह सैनी हे हरियाणा या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. 12 मार्च 2024मध्ये भारतीय जनता पक्षातून निवडून आल्यानंतर त्यांनी आपले सरकार स्थापन केले होते. मार्च 2024 पासून आजपर्यंत हेच या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. हरियाणा या राज्याचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांना मासिक 2,88,000 इतका पगार दिला जातो. नंबर 7, सुखविंदर सिंह सुक्खू. भारतातील सर्वात जास्त पगार घेणाऱ्या मुख्यमंत्र्यांमध्ये सुखविंदर सिंह सुक्खू यांचा 7वा क्रमांक लागतो. सुखविंदर सिंह सुक्खू हे भारताचे हिमाचल प्रदेश या राज्याचे मुख्यमंत्री आहे. 2022मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातून निवडून आल्यानंतर त्यांनी आपले सरकार स्थापन केले होते. हिमाचल प्रदेश या राज्याचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांचा मासिक पगार 3,10,000 इतका आहे. नंबर 6, भूपेंद्रभाई पटेल. भारतातील सर्वात जास्त पगार घेणाऱ्या मुख्यमंत्र्यांमध्ये भूपेंद्रभाई पटेल यांचा 6वा क्रमांक लागतो. भूपेंद्रभाई पटेल हे भारताच्या गुजरात या राज्याचे मुख्यमंत्री आहे. 2021मध्ये भारतीय जनता पार्टी या पक्षातून निवडून आल्यानंतर त्यांनी आपले सरकार स्थापन केले होते. गुजरात या राज्याचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल यांचा मासिक पगार हा 3,21,000 इतका आहे. नंबर 5, एन. चंद्रबाबू नायडू. भारतातील सर्वात जास्त पगार घेणाऱ्या मुख्यमंत्र्यांमध्ये एन. चंद्रबाबू नायडू यांचा 5वा क्रमांक लागतो. एन. चंद्रबाबू नायडू हे भारताच्या आंध्र प्रदेश या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. एन. चंद्रबाबू नायडू यांनी 4थ्यांदा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. आंध्र प्रदेश या राज्याचे मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू यांचा मासिक पगार हा 3,35,000 इतका आहे. नंबर 4, देवेंद्र फडणवीस. भारतातील सर्वात जास्त पगार घेणाऱ्या मुख्यमंत्र्यांमध्ये देवेंद्र फडणवीस यांचा 4था क्रमांक लागतो. देवेंद्र फडणवीस हे आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहे. दिनांक 5 डिसेंबर 2024मध्ये त्यांनी मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला. मात्र महाराष्ट्रामध्ये BJP, शिवसेना आणि NCP यांचे सरकार स्थापन आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मासिक पगार हा 3,40,000 इतका आहे. नंबर 3, योगी आदित्यनाथ. भारतातील सर्वात जास्त पगार घेणाऱ्या मुख्यमंत्र्यांमध्ये योगी आदित्यनाथ यांचा 3रा क्रमांक लागतो. योगी आदित्यनाथ हे उत्तर प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री आहे. 2017मध्ये भारतीय जनता पक्षातून निवडून आल्यानंतर त्यांनी आपले सरकार स्थापन केले होते. 2017 पासून आजपर्यंत योगी आदित्यनाथ हेच उत्तर प्रदेश या राज्याचे मुख्यमंत्री आहे. उत्तर प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मासिक पगार 3,65,000 इतका आहे. नंबर 2, आतिशी मार्लेना. भारतातील सर्वात जास्त पगार घेणाऱ्या मुख्यमंत्र्यांमध्ये आतिशी मार्लेना यांचा 2रा क्रमांक लागतो. आतिशी मार्लेना हे भारतातील दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाचे मुख्यमंत्री आहेत. 17 सप्टेंबर 2024 रोजी अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर
आम आदमी पार्टी या पक्षातर्फे त्या मुख्यमंत्री म्हणून कार्यरत आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री आतिशी मार्लेना यांचा मासिक पगार 3,90,000 इतका आहे. नंबर 1, अनुमुल्ला रेवंत रेड्डी. भारतातील सर्वात जास्त पगार घेणाऱ्या मुख्यमंत्र्यांमध्ये अनुमुल्ला रेवंत रेड्डी यांचा पहिला क्रमांक लागतो. अनुमुल्ला रेवंत रेड्डी हे भारतातील तेलंगणा या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. 2023मध्ये काँग्रेस पक्षातून निवडून आल्यानंतर त्यांनी आपले सरकार स्थापन केले होते. तेलंगणा या राज्याचे मुख्यमंत्री अनुमुल्ला रेवंत रेड्डी यांना मासिक पगार 4,10,000 रुपये दिला जातो. तर मित्रांनो, आज आपण भारतातील सर्वात जास्त पगार घेणाऱ्या 10 मुख्यमंत्र्यांबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे. तुम्हाला या आधी भारतातील कोणकोणत्या मुख्यमंत्र्यांचा पगार माहीत होता ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील.